नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। पोस्ट ऑफिस भरती। तर मित्रांनो, भारतीय डाक विभागात म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये 44,228 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे। त्यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही, 10वी पास वरती ही भरती होणार आहे। यामध्ये मेरिट नुसार डायरेक्ट भरती होणार आहे। तर मित्रांनो, याचा फॉर्म आपण घर बसल्या आपल्या मोबाईल मध्ये पण भरू शकतो। तर मित्रांनो, ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा दोन्ही मिळून टोटल 44,228 जागांसाठी ही भरती होत आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, संगणकाचे ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे सायकल चालवता आली पाहिजे। त्यानंतर वयाची अटी 5 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्ष वय पाहिजे। त्यामध्ये जर आपण SC ST कॅटेगरी मध्ये असाल तर आपल्याला 5 वर्षाची सूट मिळणार आहे आणि OBC कॅटेगरी मध्ये असाल तर 3 वर्षाची सूट मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये आपण जर जनरल OBC आणि EWS कॅटेगरी मध्ये असाल तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये फी लागणार आहे आणि आपण जर SC ST आणि हँडिकॅप किंवा महिला असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही, मोफत हा फॉर्म भरता येणार आहे। तसेच आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे आणि अर्ज एडिट करण्याची तारीख म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये जर काही चुकलं असेल तर त्याला आपल्याला चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 6 ते 8 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान चेंजेस करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन असे टाइप करायचे आहे। इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन। त्यानंतर या ठिकाणी इंडिया पोस्ट GDS online.gov.in वरती क्लिक करायचे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले ब्राउझर ओपन झालेले आहे। तर ब्राउझरची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे, तर तिथून आपण ती बघून घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही जानेवारी 2023 मध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक करून फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही फर्स्ट टाइम जर आता फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। तर आता आपण बघूया रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट मोबाईल नंबर म्हणायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मेल ID टाकायचा आहे, त्याला व्हॅलिडेट ईमेल म्हणायचा आहे, म्हणजे त्यावरती OTP येतो, जो OTP येईल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 10वीच्या रिझल्ट वरती जसं नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आपली। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे मेल। त्यानंतर कम्युनिटी म्हणजे आपली कॅटेगरी टाकायची। समजा ओपन कॅटेगरी असेल तर UR, EWS, OBC, SC ST, तर मी UR कॅटेगरी निवडलेली, ओपन कॅटेगरी। त्यानंतर या ठिकाणी सर्कल आपलं चॉईस करायचं आहे, तर आपलं महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो। त्यानंतर इयर ऑफ पासिंग आपलं 10वी पास झालेलं वर्ष टाकायचं आहे, तर मी या ठिकाणी 2021 मध्ये पास झाले म्हणून 2021 टाकलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं आणि तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्या मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज येतो। तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक करायचे, अप्लाय। तर या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे।
आणि सर्कल चॉईस करायचे, तर आपलं महाराष्ट्र आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी येतो, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे, कम्युनिकेशन ऍड्रेस. आणि या ठिकाणी आपलं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना जे आपण नाव वगैरे टाकलेलं आहे, जी डिटेल्स टाकलेले आहेत त्या या ठिकाणी आलेले आहे. आता आपण ऍड्रेस टाकूया. या ठिकाणी आपलं अपार्टमेंट नंबर, स्ट्रीट, विलेज, गावाचे नाव टाकून घ्यायचे, तालुका टाकून घ्यायचे आणि पिन कोड टाकायचे. आणि तुमचा कम्युनिकेशन ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. रिझल्ट टाइप्स आपले मार्क्स होते म्हणून मार्क्स सिलेक्ट करायचं आहे. आणि आता या ठिकाणी सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर 1996 ते 2008 मध्ये 10वी पास झाला असाल तर आपल्याला 750 मार्क्सची एक्झाम होती 10वीची. तर या ठिकाणी आता आपण सायन्सचे 150 पैकी मार्क्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आता या ठिकाणी सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची, तर आपण हिंदी सिलेक्ट केली आहे, हिंदीचे 100 पैकी मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर मॅथ्सचे मार्क्स टाकायचे 150 पैकी. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करायचे, तर आपण मराठी सिलेक्ट केली आहे, त्याचे 100 पैकी मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर थर्ड लँग्वेज आपण इंग्लिश टाकलेली आहे, तर इंग्लिशचे 100 पैकी मार्क्स टाकून घ्यायचे. आणि आपले सोशल सायन्सचे 150 पैकीचे मार्क्स टाकून घ्यायचे, 150 पैकी जितके मार्क्स पडले ते. आणि जर मित्रांनो तुम्ही 2008 नंतर पास झाले असाल तर या ठिकाणी तुम्हाला 100 पैकी मार्क्स आहे, तर 100 पैकी मार्क्स टाकून घ्यायचे विषयांचे. आणि या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजन अप्लाइंग फॉर, तर या ठिकाणी कुठल्या डिव्हिजन साठी अप्लाय करायचंय, तर आपल्याला नाशिक डिव्हिजन साठी करायचंय म्हणून आपण नाशिक डिव्हिजन सिलेक्ट करूया. आणि तुम्हाला जर अकोला, अमरावती, औरंगाबाद वगैरे ज्या डिव्हिजन साठी ऍप्लिकेशन करायची ती डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे. तर नाशिक डिव्हिजन, तर नाशिक डिव्हिजन मध्ये ह्या जागा दिसत आहेत. तर या ठिकाणी 4 ठिकाणी जागा आहेत, तर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर समजा या ठिकाणी पिंपळवटी या ठिकाणी आपल्याला 1 नंबर प्रेफरन्स द्यायचा आहे, तर 1 नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर त्या डिव्हिजन साठी जितक्या जागा शिल्लक आहे तितक्या या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यानंतर प्लीज सिलेक्ट सर्कल अँड फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट इन केस ऑफ सिलेक्शन. तर आपलं सिलेक्शन झाल्यानंतर कुठल्या डिव्हिजन साठी आपलं व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट ठेवायचं, तर आपण महाराष्ट्र नाशिक डिव्हिजन सिलेक्ट केलेलं आहे. आणि या ठिकाणी हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आपले वाचून घ्यायचे आणि या ठिकाणी क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती
क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपले ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे. तर या ठिकाणी इथे प्रिंट वरती क्लिक करून ऍप्लिकेशन सेव्ह करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.